आनंद सर, एक एक मिनिट. मला समोरशी जरा बोलायला पाहिजे. कदाचित मी इथूनच ऑफिसला जाईल. एक मिनिट मला प्लीज. एक मिनिट. हा आनंद. समोर स्वानंदीचा फोन आला होता आम्हाला कळलंय सगळं आणि आम्ही श्वेताला घेऊन येतोच तिकडे. बरं ऐक ना, आय नो ही सिच्युएशन नाहीये पण एक वेगळा विषय आहे. त्या डीलचं काय करू? म्हणजे जे हॉटेल चेनचं जे डील केलं होतं ते सगळं अंशुमन बघत होता. त्या सगळ्या लोकांचे फोन येतात सकाळपासून, काय करायचंय, डीलचं कधी फायनल होईल वगैरे. त्यांना काय सांगू मी एक्झॅक्टली? आनंद, अंशुमननी फायनल केलेली कुठलीही गोष्ट आपण करायची नाहीये. सगळं होल्ड वरती ठेव. आणि हे रेस्टॉरंट चेन वगैरे मला काही माहित नाही. मला त्याचा अभ्यास करायला लागेल आणि तो झाल्यानंतर सुद्धा ते मी करीन का नाही हे मला माहिती नाही. माझा निर्णय फायनल. मान्य, पण अंशुमनने ऑब्जेक्शन घेतलं तर मग काय करायचं? तो कोण ऑब्जेक्शन घेणार? त्याला काही सांगायचं नाही, त्याला काही विचारायचं नाही. ठीक आहे, मी कळवतो. आणि अजून एक, तू कसा आहेस? ठीक आहेस ना? ठीक आहे. आजपर्यंत तू आणि स्वानंदी मॅडम मला परोपरीने सांगण्याचा प्रयत्न करत होता, पण मी तुम्हाला गप्प केलं आणि आता माझंच तोंड गप्प झालं. मी खोटा पडलो तुमच्या समोर किंवा माझा इगो दुखावला गेला म्हणून मला त्रास नाही होत आहे. तर माझा भाऊ अंशुमन माझ्याशी खोटं वागला, खोटं बोलला ना, याचा मला त्रास होतो, याचं दुःख होत आहे मला. मी त्याच्यावर विश्वास ठेवण्यात चूक केली ना, याचं दुःख होत आहे मला. आय एम सॉरी. अरे समोर यार, नाही प्लीज सॉरी वगैरे म्हणायची गरज नाहीये. इट्स ओके. मी समजू शकतो, आपल्या जवळच्या माणसांना आपण कधी कधी तटस्थपणे नाही पाहू शकत. पण उशिरा का होईना तुला खरं काय ते कळलंय, तेच खूप महत्वाचं आहे. ठीक आहे, तू आणि निकिता या. हो, येतो आम्ही. चला चला. निघूया. कॉन्फिडंट? काळजी करू नकोस आणि बिंदास बोल.